आपणा सर्वांचं आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये मनापासून हार्दिक स्वागत. तर चला आपण आजच्या भगवद्गीता वर्गाला सुरुवात करूया प्रार्थना म्हणून. तर तुम्ही सगळे सुद्धा माझ्यासोबत प्रार्थना म्हणू शकता. तर त्यासाठी स्क्रीन शेअर केलेली आहे, तर तुम्ही ती वाचून सुद्धा माझ्यासोबत म्हणू शकता. ठीक आहे. तर चला आपण प्रार्थना चालू करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरून् श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावधैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितं तं सजीवं हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतिशे नमो नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आज बघा आपल्याला कोणत्या नंबरचा श्लोक बघायचा, 23 नंबरचा श्लोक आपण बघणार आहोत. तर आजचा अतिशय सुंदर श्लोक आहे. तर आपण चला श्लोकाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयान्तोऽपि न शोषयति मारुतः. नैनं नैनम छिन्दन्ति दन्ति शस्त्राणि शस्त्राणि. नैनं नैनम दहति दहति पावकः पावकः न चैनं न चैनम क्लेदयान्ति क्रेदयन्ति आपः आपः न न शोषयति शोषयति मारुतः. मारुतः. वाचा अर्थ आणि तात्पर्य. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही. पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही. तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. तात्पर्य: तरवारी, अग्निशस्त्रे, वर्षास्त्रे, चक्रीवादळ इत्यादी जीवात्म्याला मारण्यास असमर्थ आहेत. आधुनिक अग्निवर्षात करणाऱ्या शस्त्रास्त्र व्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादीपासून बनवलेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती.
आधुनिक युगातील अण्वस्त्रांनी वर्गवारी सुद्धा अग्निवस्त्रा अग्निशस्त्रांमध्ये. अग्निशस्त्रा केली जाते. परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वापासून बनवलेली अनेक शस्त्रे होती. अग्निशस्त्राचा प्रतिकार जरास्त्रांनी केला जात असे. पण अशी वर्णोस्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत. तसे आधुनिक वैज्ञानिकांना पावनास्त्राचेही ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाही. तसे विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्राद्वारे त्यांचा संहारही होऊ शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो माया शक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही. व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना अलग करणे शक्य नाही. खरे व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नितांतच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मा हे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मकदृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून अलग झाल्यावर विजताप्रमाणेच जीवात्मेही भगवंताच्या सान्निध्यातून विभक्त होतात. हा पूर्ण जीवात्म्याचे वर्णन भगवंतापासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भागवतगीताही सांगते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलेली शिकवणूकवरून स्पष्ट होते की मायातून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हे टिकून राहते. श्रीकृष्णाकडून ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे अर्जुन मुक्त झाला, परंतु जो श्रीकृष्णाचे कधीच एकरूप झाला नाही. अतिशय बघा, आजचा श्लोक अतिशय सुंदर आहे आणि कृष्ण कृपामूर्ती श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी त्याचं तात्पर्य अतिशय सोप्या पद्धतीने, अतिशय सखोल असं चांगल्या प्रकारे लिहिलेले. तर आपण बघूया, त्याच्यावरती चर्चा करूया काय सांगतात प्रभुपादजी. तर बघा, आत्मा जो आहे त्याला कोणत्याही शस्त्राने आपण त्याचे तुकडे करू शकत नाही. त्याला तलवारीने कापल्या जाऊ शकत नाही किंवा एखाद्या चाकूने त्याला कापल्या जाऊ शकत नाही किंवा त्याला एखाद्या धारदार वस्त्राने त्याला छिद्र सुद्धा पाडू शकत नाही. ठीक आहे. तर त्याचे तुकडे करता येत नाहीत पहिले तर. दुसरं म्हणजे अग्नीद्वारे, आपण अग्नी जो आहे अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही. त्याच्यावरती ॲटम बॉम्ब किंवा अणुबॉम्ब वगैरे काहीतरी आपण बघतो, अणुबॉम्ब वगैरे किंवा जे वेगवेगळे आता न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्याचा वापर करून सुद्धा आत्म्याला मारता येत नाही किंवा त्याला जाळल्या जाऊ शकत नाही. तर पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही. जे पाणी आहे त्याच्याद्वारे त्याला भिजवता पण येत. तसंच वाऱ्याने त्याला सुकवता येत नाही. किती जोराचा वारा आला तरी आत्मा सुकून जात नाही. जसे कपडे आपण बाहेर टाकले, वारा आला तर काय होतं, वाऱ्याने ते सुकून जातात. पाण्यामध्ये टाकले तर भिजतात. परंतु हा जो आत्मा आहे त्याला आपण वाऱ्याने सुकू सुद्धा शकत नाही आणि पाण्याला भिजवता सुद्धा येत नाही. तर हे एवढे 4 प्रकारचं का बरं सांगितलं असेल? कारण पूर्वीच्या काळी जे आहे वैदिक संस्कृतीमध्ये हे 4ही प्रकारची शस्त्रास्त्रे असायची, जी पृथ्वी, जल, वायू आणि आकाश इत्यादीपासून बनलेली शस्त्रास्त्रे असायची. म्हणजे पृथ्वीपासून बनलेले आपल्याला माहिती आहे की तलवार वगैरे, भाले, हे ते जे असायचे ते असायचे. आणि त्यावेळेस आपण बघतो की त्यांच्याकडे वरुणास्त्र, जल अस्त्र म्हणजे पाण्याचा खूप प्रचंड प्रकारचा काय व्हायचा, पाऊस व्हायचा खूप मोठा, त्यामध्ये सगळं डुबून जायचं. तर तो जलास्त्र असायचं किंवा वरुणास्त्र असायचं, त्यानं लोक मरायचे एवढं. तर तो पण एक प्रकारचं शस्त्र होतं पूर्वी. परत त्याचबरोबर अग्निअस्त्र म्हणजे आग लागायची, ते बाण मारल्यानंतर आग लागायची, एवढे मोठे अग्निअस्त्र पण असायचं, ब्रह्मास्त्र. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे, विविध प्रकारचे शस्त्रास्त्र हे वैदिक काळामध्ये होते, वैदिक संस्कृतीमध्ये होते. आता आपण बघतो की काही काही देश त्यांच्याकडे जे वेगवेगळे शस्त्रास्त्रे आहेत,
त्यांच्यावरती ते खूप गर्व करतात, अभिमान करतात, की आम्ही किती प्रगत आहोत. पण त्यांच्याकडे जे शस्त्रास्त्र आहेत, ते एकच प्रकारचे शस्त्रास्त्र आहेत. कोणते? अग्निशस्त्र फक्त. आजकालच्या समाजामध्ये एकच अग्निशस्त्रच उपलब्ध आहेत. जलशस्त्र, वायुशस्त्रांचं त्यांना ज्ञान सुद्धा नाही. आता आपण बघतो नॉर्थ कोरिया जे आहे, त्याने वेगवेगळे काय केले, न्यूक्लिअर वेपन काय केले, सगळ्या दुनियेच्या चोरून बनवले आणि त्यांच्याकडे खूप सारे न्यूक्लिअर वेपन आहेत. पण त्यांचे जे वेपन आहेत, जे प्रगत आहेत, ते पूर्वीच्या काळाच्या 5-10% पण ते प्रगत नाहीयेत आणि आजकालच्या दुनियामध्ये ते सगळ्यात जास्त प्रगत मानले जातात. तर बघा, तर आपण प्रगती नाही अधोगती करत आहे, अधोगती केलेली आहे. पूर्वीचं वैदिक संस्कृती ही अतिशय प्रगत होती. तर त्यांच्याकडे जे भौतिक मूलतत्व होते त्यापासून बनवलेले वेगवेगळे शस्त्रास्त्रे होते. जसं अग्निशस्त्रे, तर आग विझवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते? पाणी टाकावं लागते. तसं जर आता हे न्यूक्लिअर वेपन आहेत, त्या अग्निशस्त्रांचा प्रतिकार कसा करायचे? जलशस्त्रांनी. आजकालच्या आधुनिक समाजाला फक्त ते काय करतात? बॉम्ब टाकता येतात, त्या बॉम्बला डिफ्यूज करतात, त्याला वाचवतात. तर तो फुटल्यानंतर त्याला वाचवता येत नाही कोणाला. पुन्हा एकाला मारायचं असलं ते सगळ्यांनाच मारून टाकतात, आहे का नाही? तर त्यांच्याकडे त्याचं काही तोड नाहीये, प्रतिकार करू शकत नाहीत. पूर्वीच्या काळी एकमेकावरती एवढे मोठे बॉम्ब सोडायचे ते, परंतु त्यांच्याकडे त्यांचा प्रतिकार सुद्धा असायचा. आजकालच्या शस्त्रास्त्रांचा प्रतिकारच नाहीये. ठीक आहे ना? तर खूप कमी शस्त्रास्त्रांचा प्रतिकार आजकालच्या युगामध्ये, आधुनिक जगामध्ये आहे. त्यांना फक्त मारायचं माहिती आहे, वाचवायचं माहिती नाही. तर ही काही प्रगती नाहीये. तर आधुनिक विज्ञान जे आहे त्यांना वरुणास्त्रे, परत पवनास्त्रे यांचं अजिबात ज्ञान नाही. म्हणून त्यांचं जे आत्ताचं शस्त्रास्त्राचं विज्ञान आहे ते काही जास्त प्रगत नाही. पूर्वीच्या काळी ते अतिशय जास्त प्रगत होतं असं वैदिक संस्कृतीमध्ये आपण बघतो. महाभारतामध्ये काय काय वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे वापरल्या गेली होती, है ना? ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं, अग्नी अस्त्र वापरलं गेलं होतं, जलास्त्र वापरलं गेलं होतं, परत वायू अस्त्र वापरलं गेलं होतं. किती वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र हे वापरले गेले होते महाभारताच्या युद्धामध्ये. तसे आजकाल पाहायला सुद्धा मिळत नाहीत. त्याचं कोणाला किंचितही ज्ञान सुद्धा नाही. तर हे अशा प्रकारचे जे सगळे प्रकारचे जे अस्त्रशस्त्र आहेत, हे अस्त्रशस्त्र वापरून सुद्धा आत्म्याचे तुकडे करता येत नाहीत. आत्म्याला कापता येत नाही. बरोबर आहे? तर आपण आत्म्याचा संहार ह्या किती प्रकारच्या आधुनिक शस्त्रास्त्र वापरून किंवा कोणत्याही प्रकारचं साधन, भौतिक साधन वापरून आत्म्याला आपण आत्म्याचा संहार किंवा नाश करू शकत नाही. कारण आत्मा काय? चेतन वस्तू आहे. ठीक आहे? तर तिचा कधी आपण नाश करू शकत नाही. नाही. तर बघा, इथे सांगितलं की जीवात्मा जो आहे, तो अज्ञानामुळे आपण कसं उत्पन्न झालो आणि तो नंतर मायाशक्तीने कसं प्रभावित झालो, याचं स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाहीत. नाही. मायावादी काय म्हणतात? आपण पण भगवंत, तुम्ही पण भगवंत, मी पण भगवंत आणि तुम्ही काय झाले या मृत्यूनंतर आपण काय होऊ? आपण पण भगवंत होऊन जाऊ. परंतु जर आपण भगवंत असतो, तर आपण मायाशक्तीने प्रभावित झालो नसतो. आपण मोहामध्ये पडलो नसतो. नसतो. आपण अज्ञानी नसतो. ठीक आहे ना? तर बघा, मोहजालामध्ये आपण पडतो याचा अर्थच आपण भगवंत नाहीये. कारण भगवंत कधी मायामध्ये, मायाजालमध्ये किंवा मोहामध्ये पडत नाहीत. कारण भगवंत सांगतात, "मया अध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम." भगवंत काय म्हणतात, की जी प्रकृती आहे किंवा मायाशक्ती आहे, ते भगवंताच्या काय होते? भगवंताच्या अधीन आहे. भगवंताच्या अधीन आहे. तर जी गोष्ट आपल्या अधीन आहे, ती आपल्यावरती वर्चस्व प्रस्थापित करू शकते का? नाही. नाही. आपल्यावर तरी एखाद्या वेळेस करू शकते, पण ते भगवंतावरती कोणती एखादी गोष्ट त्यांची जी अधीन आहे, ती त्यांच्यावरती वर्चस्व कधी प्रस्थापित करू शकत नाही. तर मायाशक्ती ही भगवंताचीच शक्ती आणि त्यांच्या अधीन आहे, तर ते कधीच मायेमध्ये जाऊ शकत नाहीत. आणि त्यांची शक्ती असीमित आहे, ते प्रचंड आहेत. म्हणून ते कधीच मायाच्या अधीन होऊ शकत नाहीत. तर बघा, जे व्यक्तिगत जीवात्मा आहे, त्याचा मूळ परमात्म्यापासून तुकडे करणे हे शक्य नाही. तर जीवात्मे हे अंश नित्य पहिल्यापासूनच आपण काय वेगळे भगवंताचे अंश आहोत. असं नाही की एका वेळेला काही कापून टाकले, मग परत जोडले जातात. असं काही करता येत नाही. आपण कधी भगवंत नव्हतो, आजही नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही. नाही. आणि आपलं अस्तित्व पहिले भूतकाळामध्ये सुद्धा होतं, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा असणार आहे. हे शरीर असो
की नसो, शरीराचा नाश हो की ना हो, आपलं जे अस्तित्व हे कायमस्वरूपी असते. आपलं व्यक्तिगत अस्तित्व हे कायमस्वरूपी असते. तर त्यामध्ये मायावाद्याचा काही प्रश्नच नाही, की आपण भगवंतामध्ये विलीन होऊन जातो, आपण भगवंत होतो, ते पूर्णतः काय आहे? चुकीचं आहे. बरोबर आहे? ते अज्ञानामुळे लोकं असे काही म्हणतात. तर जीवात्मे सनातन अंशरूप आहेत, अनुरूप अंश असल्यामुळे ते काय आहेत? मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. तर आपण काय छोटासा अंश आहे भगवंताच्या शक्तीचा म्हणून म्हणून माया आपल्यापेक्षा खूप जास्त शक्तिशाली आहे. म्हणून आपण मायाशक्तीच्या प्रभावामध्ये येतो. परंतु भगवंत हे मायाशक्तीच्या प्रभावात येत नाही. कारण माया भगवंतापासून आलेली आहे. मायाचा स्रोतच भगवंत आहेत. म्हणून भगवंत मायामध्ये कधी जाऊ शकत नाहीत. परंतु आपण जे आहे आपल्यापेक्षा मायाशक्ती कितीतरी प्रकारे मोठी आहे. त्यामुळे मग आपण मायाशक्तीच्या अधीन आहे. मायाशक्तीने आपण प्रभावित होतो. आणि यासाठी अतिशय सुंदर उदाहरण या ठिकाणी प्रभुपादांनी दिलेले आहे. तर बघा, आग लागलेली असेल तर त्यातून छोट्या-छोट्या ठिणग्या काय असतात? ठिणग्या असतात आगीमध्ये ठिणग्या असतात ना, तर आपण बघतो तर त्या ठिणग्याचा जो आता ठिणगीला हात लावला तर आपल्याला चटका लागतो की नाही लागतो? हो. लागतो. बरोबर आहे की नाही? तर आगीला हात लावला तरी चटका लागतो, ठिणगीला सुद्धा लागतो. बघा आगीतून सुद्धा प्रकाश बाहेर पडतो, ठिणगीतून सुद्धा प्रकाश बाहेर पडतो. आगीतून उष्णता येते, ठिणगीतून सुद्धा उष्णता येते. आग आणि जी छोटीशी ठिणगी आहे, ते दोन्ही काय गुणात्मकदृष्ट्या दोन्ही बरोबरच आहेत. त्यामध्ये काही फरक नाही. परंतु ठिणगी आगीपासून वेगळी झाली, की लगेच काय होऊन जाती? विस्ती. विझते. त्याचप्रमाणे जीवात्मा जेव्हा आपण जसं आपण भगवंतापासून दूर होतो, भगवंताला विसरतो, भगवंताची सेवा बंद करतो, लगेच काय होते आपण मायेच्या अधीन येतो. मायामध्ये पडतो आपण, मोहजालामध्ये अटकून जातो. तर तेच प्रॉब्लेम आहे, है ना? कृष्ण भुलिया जीव भोगवांच्या करी पुढे पुढे सांगा. तार झपटिया माया, है ना? तर बघा कृष्ण ज्यावेळेस कृष्णाला आपण विसरतो, कृष्णाला ज्यावेळेस विसरतो आपण आणि आपली जर भोग करण्याची इच्छा होते वेगवेगळ्या गोष्टींचा, भगवंताला सोडून, भगवंताची सेवा करणं सोडून, तर त्यावेळेस त्या व्यक्तीला काय करते माया तार झपटिया धरे, है ना? त्याला माया काय करते लगेच पकडते आणि मायेच्या प्रभावामध्ये टाकते आणि त्याला वेगवेगळे दुःख देते, लाथा मारते, काय-काय त्रिशूळ 3 प्रकारचे आपण बघा आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक प्रकारचे क्लेश देते. पुन्हा 4 प्रकारच्या समस्या कोणते? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे अशा प्रकारचे इतके सारे त्याला दुःखामध्ये टाकून देते. कारण काय? तो भगवंतापासून विमुख झाला, भगवंताला विसरला. है ना? तर आपल्या सगळ्या दुःखांचं एकमेव कारण आहे. काय आहे एकमेव कारण आपल्या सगळ्या दुःखांचं? कोण सांगू शकेल? काय कारण आहे? कृष्ण भुलिया जीव. काय कारण आहे? कृष्ण बुलाये जीव. म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांना विसरलो आणि त्यांची भक्ती, त्यांची सेवा आपण बंद केली. हेच आपल्या सगळ्या दुःखांचं एकमेव कारण आहे. त्यामुळे आपण जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये परत जोडतो, भगवंताचे भक्त बनतो, तर आपण भगवंताचे भक्त बनायला पाहिजे. भगवंताचे भक्त कसे बनू? मन मना मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरू. तर भगवंत काय म्हणतात? मन मना म्हणजे काय करा? माझा विचार करा. हे ना? माझ्याबद्दल विचार करा. माझ्याबद्दल ऐका, माझ्याबद्दल बोला, माझ्याबद्दल विचार करा. ठीक आहे. मनमना मत भक्ता, माझा भक्त बना. माम नमस्कुरू, मला प्रणाम करा. त्यातून तर भक्त बनणं किती सोपं आहे बघा. 3च गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय सांगितलेलं आहे भगवंतांनी? माझा विचार करा. म्हणजे आपण जेव्हा आणि भगवंताचा विचार कसा? आपण जर भगवंताच्या नावाचा जप केला तर आपल्याला भगवंताचा विचार येईल. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. हरे राम, राम राम, हरे हरे. तर सोपा आहे जप करणं. आहे की लहान बाळ सुद्धा जप करू शकते. तर आपण जप केला तर आपल्याला भगवंताचे विचार येतील. भगवंताबद्दल जर भगवद्गीतेमध्ये जाणलं, की भगवंताची काय महानता आहे, भगवंता किती महान आहेत, त्यांच्या शक्तींबद्दल ही दुनिया त्यांनी किती महान प्रकारे बनवलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा जाणलं आणि भगवंताबद्दल आपण ऐकलं, त्यांच्या वेगवेगळ्या लीला, त्यांच्या गुणांबद्दल, त्यांच्या रूपाबद्दल जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकू, तेव्हा भगवंताचे विचार आपल्या डोक्यामध्ये येतील. मग मन म्हणा, म्हणजे आपण मग मनामध्ये काय होईल? भगवंतांचे विचार करेल.
मग मदभक्ता, मग आपण काय होईल, भगवंताचा जप केला, त्यांच्याबद्दलचे विचार केले, तर आपलं हृदय शुद्ध होईल आणि आपली भगवंताची मनापासून सेवा करण्याची इच्छा होईल. म्हणजे आपण मग भगवंताचे भक्त बनू आणि मन मना मद भक्ता मद्याजी नमस्कुरू माम नमस्कुरू मद्याजी माम नमस्कुरू. तर भगवंत म्हणतात की मग आपण काय करू, मनाभावातून एका आदराने प्रेमाने भगवंताला काय करू, नमस्कार करू. तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं सार्थक होईल आणि आपल्या सर्व दुःखांचा समूळ नाश होईल. समूळ नाश होईल. ते दुःख कधीच आपल्याकडे परत येणार नाहीत. तर हे आपण भगवंताला विसरणे हे सगळ्यात मोठ्या सगळ्या दुःखांचं मूळ कारण आहे. मूळ कारण. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी सांगितले, वराह पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जीवात्म्याचे जे वर्ण आहे भगवंतापासून वेगळे झालेले अंश असे केलेले आहे. आपण भगवंताचे वेगळे झालेले अंश आणि आपण शाश्वतरित्या म्हणजे नेहमीसाठी वेगळेच आहोत आणि वेगळेच राहणार आहोत. परत आपण कधी भगवंत होऊ शकत नाही. बरोबर आहे. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. असे आपल्याला भगवद्गीता ही हेच सांगते. वराह पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, बाकीची इतर बऱ्याचशा पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर भगवंतांनी अर्जुनाला काय शिक्षा दिली, इथे या ठिकाणी काय शिकवण दिली, की मायेतून मुक्त झाल्यानंतर सुद्धा मायेतून जेव्हा आता बघा, आपण भगवंताच्या नावाचा जप करून, भगवंताची भक्ती करून, सेवा करून जेव्हा आपलं हृदय शुद्ध करतो, तेव्हा आपण मायेतून पूर्णतः मुक्त होतो. तर मायेतून मुक्त झाल्यानंतर सुद्धा आपण एक व्यक्ती म्हणून अस्तित्वात असतो. आपलं अस्तित्व नष्ट होत नाही. जसं पूर्ण भगवद्गीता भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला सांगितले, सगळं ज्ञान दिलं, अर्जुनाचं सगळी मायाचा प्रभाव जो आहे, मोह मुक्त झाला, नष्ट झाला. त्यावेळेस अर्जुन परत संपला का? का अर्जुन राहिला होता त्याचप्रमाणे? अर्जुनाचं अस्तित्व तसंच होतं. अर्जुन कुठं संपला नाही किंवा अर्जुन असं झालं का, की भगवंता सांगितल्यानंतर अर्जुन श्रीकृष्ण झाला, असं कधी झालं का? नाही. नाही. अर्जुन अर्जुनच राहिला, परंतु तो भगवंताचा शुद्ध भक्त बनला आणि भगवंताच्या सेवेमध्ये पूर्णतः जुडला आणि भगवंताच्या भक्तीमध्ये, सेवेमध्ये त्याने पूर्णतः स्वतःला झोकून दिलं आणि तो त्याच्या सगळ्या दुःखांचा, सगळ्या शोकांचा, सगळ्या मोहाचा नाश झाला. म्हणून आपण मायेतून मुक्त झाल्यानंतर सुद्धा आपलं अस्तित्व हे संपत नाही. हे या ठिकाणी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर अतिशय सुंदर श्लोक होता हा. तर आपण पुढचा एक श्लोक अजून बघूया. तर चला बघूया, पुढे जाऊया आपण. मी श्लोक वाचतो. अच्छदेह अयम दाह्य अयम अक्लेद्य अशोष्यः एव च नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोय च सनातनः अच्छेद्यः अच्छद्य अयम अयम अदाह्यः अदायः अयम अयम अक्लेद्यः अक्लेद्यः अशोष्यः अशोष्यः एव च एव च नित्यः नित्यः सर्वगतः सर्वगतः स्थाणुः तानुः अचलः अचलः अयम अयन सनातनः. सनातनः. वाचा अर्थ आणि तात्पर्य. हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. तात्पर्य वाचा. अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करताना की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि त्यात काही बदल न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो. या बाबतीत अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्मा कधीच एकसजनी होऊ शकत नाही. भौतिक दोषापासून मुक्त झाल्यावर अनुरूपात्मा भगवंताच्या दिव्य तेजोमय किरणामध्ये
आध्यात्मिक स्फुरलिंग म्हणून राहू शकतो. परंतु जे बुद्धिमान जीवात्मे असतात ते भगवंताच्या सान्निध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. सर्वांगत, सर्वव्यापी हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण भगवंताच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत. ही गोष्ट निसंशय आहे. तेथे भूमीवर, पाण्यामध्ये, हवेमध्ये, पृथ्वीच्या पोटामध्ये आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्याचे निर्जीवीकरण होते. हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळता येत नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहणावरून वरही तेथे राहण्यास योग्य अशी शरीरे असलेले जीवात्मे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर स्वर्गात हा शब्द अर्थहीन झाला असता. तर आपण श्लोक आत्म्याबद्दल सांगत आहे. तर बघा भगवंत पुढे सांगतात की आत्मा अभिद्राव्य आहे. अभिद्राव्य म्हणजे जो विरघळत नाही. जसं मीठ टाकलं तर पाण्यामध्ये विरघळून जाते, पण आत्मा हा कोणत्याच द्रवामध्ये विरघळत नाही. नाही. न तुटणार आहे, तो कधीच तुटत नाही. त्याला किती वडलं किती ताणलं तर तो तुटत नाही. जसं नाही. रबर ओढलं तर लगेच तुटून जाते, पण तसा आत्मा तुटत नाही. परत आत्म्याला सुकवलं जाऊ शकत नाही. नाही. परत आत्म्याला जाळलं सुद्धा जाऊ शकत नाही. नाही. आणि अजून पुढे सांगतात आत्मा नेहमी टिकणारा आहे. तो कधी खराब होत नाही किंवा तो नष्ट होत नाही. त्यामुळे तो नेहमी टिकणारा आहे, सर्वव्यापी आहे. म्हणजे आत्मा काय, सगळीकडे आत्मे आहेत. बघा आता आपण घरामध्ये बघतो, आपल्या इतके सगळे जीव जंतू कुठे कुठे काय काय आढळतात आहे का नाही. पाण्यात काय, जमिनीच्या आत काय, जमिनीच्या वरती काय, हवेमध्ये, सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे जीव आढळतात. म्हणजे काय, आत्मा सर्वव्यापी आहेत, सगळीकडे आत्मा आहे. बरोबर आहे. परत अपरिवर्तनीय आहे. आत्मेमध्ये कधी बदल होत नाही. नाही. बदल या शरीरामध्ये होतो, आत्म्यामध्ये होत नाही. ठीक आहे. निश्चल आहे. आत्म्याला आपण कोणत्याच परिस्थितीमध्ये त्याला आपण काय करू शकत, डिस्टर्ब करू शकत नाही, त्याला विचलित करू शकत नाही. तो निश्चल आहे. परत नित्य सारखाच राहणार आहे. तो नेहमीसाठी सारखाच राहतो. ठीक आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा आता तात्पर्यामध्ये स्वामी प्रभुपादजी सांगतात सुंदर रीतीने, की हे सगळे जे गुणधर्म आहेत आत्म्याचे, हे सांगितलेले भगवंतानी इथे, हे सांगतात की आत्मा हा परमात्म्याचा नित्य काय अनुरूप अंश असतो आणि तो राहतो सुद्धा. तो कधी बदलत नाही. तर अद्वैत जे सिद्धांत आहे ते लागू करणं या ठिकाणी खूप कठीण आहे. तर आता अद्वैत सिद्धांत आपण इथे चर्चा नाही करणार, कारण त्यामध्ये खूप वेळ जाईल आपला. तर बघा की आत्मा हा म्हणजे काय आहे, अद्वैत म्हणजे की आत्मा आणि भगवंत एकच आहे. हा सिद्धांत काय इथे लागू करणे खूप कठीण आहे, चुकीचं आहे. कारण इथं काय सांगितलेलं की आत्मा हा बदलत नाही, तो वेगळा आहे आणि परमात्मा वेगळा आहे, म्हणजे द्वैतवाद. म्हणजे आत्मा आणि भगवंत हे दोन वेगवेगळे आहेत. तर आत्मा हा आता तो द्वैतवाद बघा, एक असतो अद्वैत सिद्धांत, एक असतो द्वैत. अद्वैत म्हणजे द्वैत म्हणजे दोन, म्हणजे नाही, दोन नाहीत, म्हणजे काय, एकच आहेत. तर आत्मा आणि भगवंत एकच आहेत, असा अद्वैत सिद्धांत असतो. पण अद्वैत सिद्धांत काय आहे, चुकीचा आहे. कारण इथे सांगितलेले की आत्मा कधी बदलत नाही आणि तो नित्य राहतो, म्हणजे तो परमात्माचा अंश म्हणून नित्य राहतो. म्हणजे भगवंत आणि आपण नेहमीसाठी वेगवेगळे आहोत. हा कोणता झाला सिद्धांत, अद्वैत सिद्धांत. कोणता, अद्वैत. अद्वैत सिद्ध. अद्वैत म्हणजे आपण आणि भगवंत वेगवेगळे आहेत. तर इथे सांगितलं की स्वतंत्र जीवात्मा कधीच एक जिन्सी होऊ शकत नाही. काही लोक म्हणतात सगळं काही एकच आहे, हे इथं आग पण वेगळी, सगळे वेगळे, सगळं खाणं पिणं आपण सगळं सगळं काही एकच आहे, सगळं वेगळी, सगळं काही एकच आहे. तर मग जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या ऐवजी कोणी विष्ठा खाऊ शकते का? जर सगळे एक आहेत, खाऊ शकते का? नाही. नाही, है ना. जर कोणी ज्यूस म्हणून जहर पिऊ शकते का? नाही. तर सगळं कसं काय एक आहे, सगळं काय वेगवेगळं, हे एक नाहीये. तर आत्मा आणि भगवंत हे कधी एक होऊ शकत नाही, ते एक नाहीत. आणि दुसरं, द्वैतवाद म्हणजे काय असते की आत्मा आणि भगवंत वेगवेगळे आहेत, दोन, असं दोन बोट दाखवतात ते, है ना, ते विक्ट्रीचं सिंबल आहे तसे दोन. द्वैतवाद म्हणजे काय, आत्मा आणि भगवंत वेगवेगळे आहेत. तर पण आता हे झालं अद्वैतवाद आणि द्वैतवाद. तर अद्वैतवाद सुद्धा पूर्णतः, अद्वैतवाद तर चुकीचा आहेच आहे. म्हणजे
आणि द्वैतवाद सुद्धा आपण बघतो की दोन्हीमध्ये सुद्धा थोडं बहुत चुकीचं आहे. दोन्ही पूर्णतः खरे किंवा पूर्णतः खरे नाही आहेत. परंतु जर आपण बघितलं तर या दोघांचा मिळून एक वास्तविक सत्य असं आहे, अचिंत्य भेदाभेद तत्व, जे चैतन्य महाप्रभूंनी सांगितले. अचिंत्य भेदाभेद तत्व म्हणजे काय आहे? आपण भगवंतासारखे आहोत सुद्धा आणि नाहीत सुद्धा. कसे? तर कोणत्या दृष्टिकोनातून आहोत, की आपण गुणात्मक दृष्टिकोनातून भगवंताशी एकरूप आहोत. म्हणजे आत्म्याचे जे गुण आहेत तेच भगवंताचे आहेत किंवा भगवंताचे जे गुण आहेत तेच आत्म्याचे आहेत. म्हणून गुणात्मक दृष्टिकोनातून आपण भगवंताशी एकरूप आहोत. तर तो कोणता झाला? अद्वैतवाद. परंतु जर आपण संख्यात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं, तर आपण भगवंताशी एकरूप कधीच होऊ शकत नाही. भगवंत असीमित आहे आणि आपण खूप सीमित आहे. भगवंत हे काय आहेत? प्रचंड आहेत. आपण एकदम तुच्छ आहे, सूक्ष्म आहे, है ना? तर भगवंताची शक्ती असीमित आहे. आपण भगवंताची कधीच बरोबरी करू शकत नाही. नाही. तर गुणात्मक दृष्टिकोनातून भगवंताशी आपण एकरूप आहोत, परंतु संख्यात्मक दृष्टिकोनातून आपण भगवंताशी कधीच एकरूप होऊ शकत नाही. तर खरं हे वास्तविक सत्य आहे. ठीक आहे. तर यामध्ये असं सांगितलं आहे की भौतिक दोषातून जेव्हा आपण मुक्त होते, जे भौतिक काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या हृदयातून चालल्या जातात, आपलं हृदय शुद्ध होते आणि आत्मा या शरीरातून मुक्त होतो, त्यावेळेस आत्मा काय करू शकतो? आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून जे भगवंतापासून दिव्य प्रकाश निघतो, त्या तेजोमयी प्रकाशामध्ये राहू शकतो तिथे. परंतु तिथे सुद्धा त्याचं अस्तित्व हे काय राहते? कायम राहते. तिथं त्याचं अस्तित्व संपत नाही. पण बघा आता तुमच्याकडे एक 2 ऑप्शन आहेत. एक सपोज एका ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू अतिशय सुंदर प्रकारचा एक प्रकाश आहे. त्या ठिकाणी आहे आणि त्या प्रकाशाच्या थोडं पुढे गेलं, की त्या ठिकाणी काय प्रकाश तर आहेच आहे. परंतु तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोकं आहेत आणि त्यांच्यामध्ये एकदम वेगवेगळ्या प्रकारचे ते खेळ खेळतायत. तिथे एकदम मनोरंजनासाठी सगळ्या गोष्टी आहेत. सुख-सुविधा आहेत. खाण्यासाठी वगैरे सगळं एन्जॉय करण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या प्रकाशामध्ये काहीच नाही. फक्त प्रकाशच प्रकाश आहे. तुम्ही कुठे राहणार? प्रकाशामध्ये का ज्या ठिकाणी प्रकाश सुद्धा आणि वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय सुंदर प्रकारचे लोक आहेत आणि तिथे आनंद घेण्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. कुठे राहणार तुम्ही? ज्या ठिकाणी प्रकाश आहे आणि वेगवेगळी साधने आनंद घेण्याची. फक्त ज्या ठिकाणी प्रकाश आहे, जिथं दुःख नाही, तिथं राहणार का तुम्ही? नाही. नाही. तर जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो फक्त जी ब्रह्मन आहे, भगवंतापासून जे प्रकाश निघतो त्यामध्येच ते राहणार नाही. ते म्हणतील इथे राहून काय, आपण भगवंताच्या आध्यात्मिक धामामध्ये जाऊ, वैकुंठामध्ये जाऊ, गोलोक वृंदावनमध्ये जाऊ. तिथे भगवंत स्वतः आहेत. त्यांचे इतके मोठे भक्त आहेत, खूप सारे. त्यांच्या भक्तामध्ये आदान-प्रदान, एवढे प्रेममयी आदान-प्रदान होत असते. लीला लीला वेगवेगळ्या लीलांचं आदान-प्रदान त्या ठिकाणी होत असते आणि लीला ह्या घडत असतात. तर त्या लीलामध्ये आपण काय करू? सहभागी होऊ. तर असं काय आहे, आपण बघतो की त्यामध्ये बुद्धिमान व्यक्ती त्या ठिकाणी जातो, है ना? तर म्हणून आत्म्याचं अस्तित्व हे कधीच संपत नाही. तर आपल्याला खरं सुख हे भगवंताच्या धामामध्ये, अध्यात्मामध्ये जाऊनच आपण प्राप्त करू शकतो. आपल्या दुःखांचा अंत करू शकतो. तर या ठिकाणी म्हटलंय सर्वगतः, म्हणजे हा शब्द खूप प्रभुपादजी म्हणतात, हा शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे. याचा अर्थ आहे सर्वव्यापी. म्हणजे सगळ्या ठिकाणी आहे, है ना? तर काय म्हणतात? भगवंताच्या सृष्टीमध्ये सगळीकडे जीवात्मा आहेत. काय म्हणतात? सगळीकडे आहे आणि यामध्ये काहीच संशय नाही. सगळीकडे म्हणजे कुठे-कुठे म्हणतात बघा ते आता. जमिनीवर तर आहेत, पाण्यामध्ये आहेत, हवेमध्ये आहेत, पृथ्वीच्या पोटात म्हणजे जमिनीच्या आतमध्ये आहेत, अग्नीमध्ये सुद्धा आहेत. तर काही लोकं पूर्वी शास्त्रज्ञ म्हणायचे, की अग्नीमध्ये आहे ना, जीवजंतू राहत नाहीत. जसे कोरोनाबद्दल नाही का मागे आलं होतं, की उन्हाळ्यामध्ये कोरोना मरून जाईल उष्णतेने किंवा तापमानाने. उन्हाळाही आला, हिवाळाही आला, पावसाळा आला तरी कोरोना आत्ताचा अजून आहे. तसंच प्रत्येक सीझनमध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पदार्थामध्ये हे आत्मा राहू शकतो. जीवजंतू आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जीव आहेत. तर अग्नीमध्ये सुद्धा वेगवेगळे जीव आहेत. तर पहिले विज्ञान ही गोष्ट मानत नव्हतं. पण आता काही वर्षांपूर्वी संशोधन झालं, तर त्यामध्ये त्यांना दिसलं, की अग्नीमध्ये सुद्धा बरेच जीवजंतू असे आहेत, की जे अग्नीमध्ये सुद्धा जिवंत राहतात. ठीक आहे. कारण आत्मा अग्नीद्वारे जाळला जातो का? नाही.
नाही, म्हणून अग्नीमध्ये सुद्धा जिवंत जीव बरेचसे जीव राहू शकतात. ही गोष्ट निसंशय, यामध्ये काहीच संशय नाही. आणि सूर्यग्रहावर आता बघा, आपण सूर्याच्या जवळ सुद्धा जाऊ शकत नाही, कारण जवळ गेलो तर आपण आगीने भस्म होणार, जळून जाणार, जळून खाक होणार आहे ना. तर पण तरी पण सूर्यग्रहावर सुद्धा जीवात्मे राहतात. कारण जर सूर्यगोलावर जर जीवात्मे नसते, तर या ठिकाणी या सर्वगत म्हणजे सर्वव्यापी सगळीकडे आहेत असं म्हणलं नसतं भगवंतांनी. नाहीतर ते म्हणले असते सूर्यावर सोडून बाकी सगळीकडे आहेत. पण त्यांनी असं म्हटलं का सूर्यावर सोडून बाकी सगळीकडे आहेत म्हणून? नाही. भगवंत म्हणले सगळीकडे आहेत. म्हणजे सूर्यावर सुद्धा आहे. मग कोणी म्हणलं, "अरे सूर्यावर गेलो तर आपण जळून जाऊ ना." पण सूर्यावरती जे जीवात्मा आहेत त्यांचं शरीर वेगळं आहे. जसं आपण पृथ्वीवरती आहे, तर आपल्या शरीराचा मुख्य घटक कोणता आहे? पृथ्वी आहे. आपलं शरीर मुख्य घटक पृथ्वीपासून बनले. जसं आपल्या शरीरामध्ये पण आग आहे. आहे ना, पचनाग्नी, जठराग्नी. तर आग पण आहे, परत वायू पण आहे, इथर पण आहे. म्हणजे म्हणजे वायू आहे, आकाश आहे, आग आहे, पाणी आहे, पृथ्वी सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहे, पंचमहाभूत. पण आपल्या शरीराचा मुख्य घटक कोणता आहे? पृथ्वी. बरोबर आहे. हं. पण सूर्यगोलावर जे लोकं राहतात, त्यांच्या शरीराचा मुख्य घटक कोणता आहे? अग्नी. कोणता आहे त्यांच्या शरीराचा मुख्य घटक? अग्नी. अग्नी. तर अग्नीनं अग्नी जळून जाणार आहे का? नाही. नाही. म्हणून ते सूर्यगोलावर राहू शकतात. त्यांना काही होत नाही. नाही. बरोबर आहे. तर ज्या ठिकाणी जसं एखादं जलाचं ठिकाण असेल, तर त्यांच्या शरीरामधला मुख्य घटक जल असतो, आहे ना. आता बघा, मासे हे पाण्यामध्ये कितीही वर्ष राहू शकतात, हे का नाही? परंतु आपण असंच बिना याचं जास्त वेळ राहू शकतो का पाण्यामध्ये? नाही. नाही. पण मासा जमिनीवर राहू शकतो का? नाही. कारण माश्याचं शरीर वेगळं आहे, आपलं शरीर वेगळं आहे. आपल्या शरीराची रचना वेगळी केलेली आहे, माशाच्या शरीराची वेगळी. तर वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी हे जीवात्मे आहेत वेगवेगळ्या पण त्यांची शरीर रचना वेगळी आहे. परंतु त्या शरीरामधला जो आत्मा आहे तो काय आहे? सारखाच आहे. जसं बघा, चीनमधले लोक वेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. अमेरिकेतले वेगळे घालतात. आफ्रिकेतले वेगळे घालतात. आहे की नाही? एशियातले वेगळे घालतात, आशिया खंडातले. भारतातले वेगळे. भारतात तर प्रत्येक 10-15 किलोमीटर गेलं की वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला लागतात लोक, आहे की नाही? किती वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. तर इतके सगळे. परंतु ते सगळे जण कपडे जरी वेगवेगळे घातले असतील, तरी सगळे जण ते काय आहेत? मनुष्यच आहेत की नाही? हं. बरोबर आहे ना? कपडे वेगवेगळे घालत असतील, त्यांची जीवनशैली वेगवेगळी असेल, पण ते सगळे जण कोण आहेत? मनुष्य. मनुष्यच आहेत. त्याचप्रमाणे हे जे शरीर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे शरीर आहेत, वेगवेगळे जीवात्मे, काही पाण्यात राहणारे आहेत, काही वनस्पती आहेत, काही झाडे-झुडपे आहेत, काही दुसरे प्राणी आहेत, काही आपण बघतो सूक्ष्म जीव-जंतू आहेत, काही मनुष्य आहेत, असे वेगवेगळे गाय, बैल वगैरे असे. तर ते फक्त वेगवेगळे कपड्यासारखे आहेत, ते वेगवेगळे शरीरे आहेत. पण त्या सगळ्या शरीरामध्ये आत्मा हा एकच आहे. आहे का नाही? सगळे आत्मे हं. हे एकाच प्रकारचे आहेत. बरोबर आहे. समजलं? हो. तर हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर म्हणून आपण आत्म्याचा कधीच नाश करू शकत नाही. म्हणून आपल्याला मृत्यू वगैरे या सगळ्याचं दुःख काही करण्याची गरज नाही आणि या सगळ्याला मृत्यूला वगैरे काही घाबरण्याची काही आवश्यकता नाहीये. कारण आपण आत्मा आहोत आणि आपला नाश कधीच होत नाही. आपण अमर आहोत. नाहीतर बघा, बऱ्याच लोकांना इच्छा असते आम्ही अमर होऊ. परंतु आपण आत्मा अमर आहे म्हणून त्यांची इच्छा होते. आत्म्याला कधी मृत्यू नाही. बघा, बरेच आपण बघतो, बरेच राक्षस लोकं तपस्या करतात, घोर तपस्या करतात. कशासाठी? अमर होण्यासाठी. पण ते अज्ञानी आहेत, ते मूर्ख आहेत. त्यांना माहीतच नाही की आत्मा हा अगोदरच अमर आहे. शरीर अमर नाहीये. पण त्यांना वाटते मी शरीर आहे आणि माझं शरीर अमर व्हायला पाहिजे. शरीर अमर नाही आणि ते होऊ सुद्धा शकत नाही. नाही. कारण शरीर नश्वर आहे. ते भौतिक पदार्थांपासून बनलेलं आहे. आत्मा हा चेतन वस्तू आहे आणि तो जो आहे, तो काय आहे? तो अमर आहे. त्याला अमर करण्यासाठी काही तपस्या वगैरे करण्याची गरज नाहीये. बरोबर आहे? हं. तर हे या सिद्धांतामधून लागू होते. तर हे अतिशय सुंदर श्लोक होते जे आपण आज पाहिले ते. तर प्रभुपादांनी अतिशय सुंदर प्रकारे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे याचं स्पष्टीकरण तात्पर्य दिलेलं आहे. तर आपण आत्म्याच्या स्तरावरती तर आपण यातून आज महत्वाची एक गोष्ट शिकलो, की आपल्या सगळ्या दुःखांचं कारण काय आहे? भगवंताचा विसर पडणे.
ते सगळ्या दुःखांचं कारण आहे. तर मग आपण सगळ्या दुःखांना संपूर्णतः कसं नष्ट करू शकतो? भगवंताचा भक्त करून. कोणता श्लोक लक्षात ठेवायचा आपल्याला? मन मना मद भक्ता मद्याजी माम नमस्कुरु. मन मना म्हणजे माझ्याबद्दल विचार करा, माझा विचार करा, माझ्याबद्दल ऐका, बोला, माझं माझं नामस्मरण करा आणि माझ्याबद्दल विचार करा. आणि मग काय व्हा? माझे भक्त व्हा. माझी पूजा करा. मद्याजी माम नमस्कुरु. माझी पूजा करा आणि काय करा? मला नमस्कार करा. हे सगळे भगवंत सांगतात. तर हे जर केलं आपण तर आपल्या दुःखांचा पूर्णतः समूळ नाश होईल. ठीक आहे. करायचा का नाही तुम्हाला सर्वांना आपल्या दुःखांचा समूळ नाश? हो. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? भगवंताची भक्ती. भगवंत भगवंताची हा, अजून 4 चार प्रकारे. कशा प्रकार? चार काय काय? स्मरण करणे, भगवंताचे स्मरण करणे. अजून? आणि स्मरण विचार कर स्मरण कसं करू शकतो आपण चांगल्या प्रकारे भगवंताचं? स्मरण करण्यासाठी काय उपाय सांगितलेला आहे भगवंतानी? जप करणे, हा, भगवंताचा जप. जप कोणत्या मंत्राचा करायचा? जप कोणत्या हरे मंत्राचा कृष्ण, करायचा? हरे कृष्ण महामंत्राचा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा, तर जप करून भगवंताचं स्मरण करणे, परत भगवंताचं चिंतन मनन किंवा त्यांच्याबद्दल विचार करणे. 2. अजून काय सांगितलं भगवंतानी? भक्ती करणे, भक्ती करणे म्हणजे भगवंताची पूजा करणे. पूजा फुलांनी वगैरे, अगरबत्ती आणि त्याने त्यांचं अभिषेक वगैरे पूजा करणे. ठीक आहे. आणि 4 काय सांगितलं भगवंतानी? नमस्कुरु. काय करा? मला नमस्कार करा, मला प्रणाम करा. ठीक आहे. हं, तर हे 4 हो, गोष्टी करून आपण काय करू शकतो? भगवंताला शरण जाऊ शकतो, भगवंताचं भक्त बनू शकतो आणि आपल्या सगळ्या दुःखांचा समूळ नाश करू शकतो. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. एवढ्या संयमाने तुम्ही हा आजचा क्लासमध्ये सहभागी झालात आणि सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. श्रीमद भगवत गीता की जय जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय जय. कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद की. जय हरे कृष्णा. आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.